आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय. विद्यार्थ्यांच्या आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या ऐतिहासिक एल्गारापुढे अखेर मोदी सरकारला झुकावं लागलं. गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळ देशभरातील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाची तीव्रता इतकी मोठी होती की अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केलाय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण कार्यकाळात एखाद्या जन आंदोलनामुळे किंवा गंभीर आरोपांमुळे केंद्रीय मंत्र्याला अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या राजीनाम्याला देशाच्या राजकारणात आणि विद्यार्थी चळवळीत अत्यंत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. विद्यार्थी शक्तीपुढे अखेर केंद्र सरकारला नतमस्तक व्हावं लागलं. राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील तरुणांना उद्देशून एक पत्र जारी केलंय. या पत्रात त्यांनी लिहिलं की मी 4 दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक मजबूत आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाच सशक्त राष्ट्राचा पाया असते असा माझा विश्वास आहे. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारताच्या तरुण पिढीची स्वप्न साकार करणे ही आपली नैतिक वचनबद्धता आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारही व्यक्त केले.